सो विषय काय माहिती आहे का, 12वी नंतर पोरं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना म्हणतात ते कोणती ब्रांच घेऊ, कोणतं कॉलेज सिलेक्ट करू. तर पहिली गोष्ट, एक ब्रांच आणि एक कॉलेज सिलेक्ट करून तुम्हाला तेच कॉलेज भेटन किंवा तीच ब्रांच भेटन असं नाही होत. त्याच्यासाठी तुम्हाला एक कॅप राऊंडचा फॉर्म भरावा लागतो. त्या कॅप राऊंडच्या फॉर्ममध्ये तुम्हाला भरपूर कॉलेजेस टाकावं लागतात. काही पोरं 100+ कॉलेजेस टाकतात. त्याच्यातून कुठंतरी तुमचा नंबर लागतो एखाद्या कॉलेजला. आणि ब्रांचचं पण तसंच आहे, तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरपूर ब्रांच सिलेक्ट करावं लागतात. तर तुम्हाला स्पेसिफिक एकच कॉलेज पाहिजे कोणतं तरी, तर तुम्हाला त्या कॉलेजला कोणत्या ब्रांचला नंबर लागू शकतो ती ब्रांच तुम्हाला घ्यावं लागेल. त्यासाठी ते कॉलेज सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये जेवढ्या ब्रांच आहे त्या पण सिलेक्ट करायच्या. त्याच्यातून ज्या ब्रांचला तुमचा नंबर लागेल ती ब्रांच तुम्हाला घ्यावा लागेल. त्याच्यामुळे भरपूर सारे कॉलेजची लिस्ट, प्रायोरिटी लिस्ट आधीच बनवून ठेवा. आणि त्याच्यानुसार तुम्ही कोणत्या ब्रांचला पहिली प्रायोरिटी देणार आहे, कोणत्या ब्रांचला शेवटची प्रायोरिटी देणार ते पण फिक्स राहू द्या तुमचं. त्यानुसार तुमचा कॅप राऊंड होईल. त्यानुसार तुमचे 3 कॅप राऊंड होतात. त्याच्यामधून ज्या कॉलेजला नंबर लागेल ते सिलेक्ट करून टाकायचं. अशी प्रोसेस असते ओव्हरऑल ॲडमिशनची. त्याच्यामुळे स्पेसिफिक असं विचारू नका कोणाला की कोणतं कॉलेज घेऊ आणि कोणती ब्रांच घेऊ. एक कॉलेज आणि एक ब्रांच सिलेक्ट करून तुम्हाला ती ॲडमिशन भेटेल असं होणार नाही आहे. त्याच्यामुळे आधीच लिस्ट प्रिपेअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर टेन्शन नाही येणार. आणि लिस्ट प्रिपेअर नसली तुमची तर मला कॉन्टॅक्ट करा, मी सांगतो तुम्हाला. बाय.